नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। मागच्या ज्या आन्सर रायटिंगवर एक जे मी सेशन कंडक्ट केला होता त्यामध्ये मी तुमच्यासोबत एक चर्चा केली होती की आपण आन्सर रायटिंगला कसं अप्रोच करायचं आहे, कारण की आन्सर रायटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे। आपल्याला कितीही नॉलेज असलं आणि आपण कितीही त्यामध्ये आपण विश्लेषण केलेलं असलं, पण जर आपण ते कागदावर उतरवू शकत नाही, आपण त्याला पेपरवर एक रिप्रेझेंटेशन त्याचं करू शकत नाही आपल्या नॉलेजचं, आपल्याला एक आर्टिक्युलेशनमध्ये जर अडचणी आहेत तर आपल्या आन्सर रायटिंग आपल्यासाठी फार महत्त्वाचा ॲस्पेक्ट होऊन जातो। त्याच्यासाठी आपल्याला काही प्रॅक्टिस करावी लागते किंवा काही जे ॲस्पेक्ट्स असतात की डिमांड समजून घेणे किंवा कीवर्ड्स कसे यूज करणे, इंट्रो, बॉडी, कन्क्लुजनचे जे ॲस्पेक्ट्स आहेत याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की काही असे सॅम्पल प्रश्न आपण घेऊया जे UPSCचे PYQ असतील। तर आज एक प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत। हा 2025 मध्ये आलेला प्रश्न आहे, रिसेंटलीच आलेला प्रश्न आहे। तर या प्रश्नामध्ये असं विचारलं आहे की इन व्हॉट वे स्कोप ऑफ सोशलॉजी इज युनिक। बघा, स्कोप ऑफ सोशलॉजी आपला पहिला टॉपिक आहे, त्यामधला एक की पॉईंट म्हणजे त्याचा एक सब टॉपिक जो आहे त्याच्यावर वारंवार प्रश्न असतात की स्कोप ऑफ सोशलॉजी युनिक कसं आहे, इव्हॉल्विंग कसं आहे, किंवा त्याचं जे सोशलॉजीचा स्कोप आहे ते इतर सोशल सायन्सेस जे आहेत त्याच्याशी कसं डिलिमिट करतं वगैरे असे प्रश्न येत राहतात। तर आता हा प्रश्न त्यांनी विचारला आहे, फारच असा चांगला प्रश्न याला म्हणता येईल। तर इथे आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये काय सांगता येईल, आता जर ते बोलत आहे की सोशलॉजीच्या स्कोपबद्दल त्यांनी स्वतःच म्हटलं की तो युनिक कसा आहे। ठीक आहे, आता आपल्याला स्कोप काय आहे याच्यात जाऊन डिटेलमध्ये जाऊन तिथे नाही लिहायचं आहे, याची डिमांड समजून घ्या। इथे आपल्याला सांगायचं आहे की तो युनिक कसा आहे, कुठल्या कुठल्या अँगलनी तो युनिक आहे ते आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे किंवा ते आपल्याला आपल्या बॉडीमध्ये सांगायचं आहे। तर इंट्रोमध्ये काय सांगता येईल त्याच गोष्टीवर आपल्याला थोडंसं हायलाईट करता आलं पाहिजे। ठीक आहे, तर ते कसं हायलाईट करूया आपण, सोशलॉजीज युनिकनेस ॲज अ डिसिप्लिन इज द आउटकम ऑफ इट्स होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह। एक समग्र पर्स्पेक्टिव्ह आहे, समग्र दृष्टिकोन है ना, होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह आहे। हे मराठीमध्ये पण आपण याला करणार आहोत। तर एक समग्र दृष्टिकोन आहे, ठीक आहे, हा एक महत्त्वाचा अँगल याच्यामध्ये। इट्स इंटरडिसिप्लिनरी एबिलिटी अँड इट्स वाइडनिंग स्कोप एनकम्पासिंग डिफरंट लेयर्स ऑफ सोशल रियालिटी। इंग्लिशमध्ये जर तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे तर असं एक इंट्रोडक्शन आपण असा प्रयत्न करू शकतो। आता बरेच असे वेगवेगळे ॲस्पेक्ट आपण याच्यात सांगू शकतो किंवा तुम्ही वेगळ्या अर्थाने पण याला इंट्रोड्यूस करू शकता की सोशलॉजीच्या स्कोपबद्दल एक काहीतरी दुसरी लाईन तुम्हाला द्यायची असली तशी पण तुम्ही देऊ शकता, पण मी इथे थोडं जितकं आपल्याला क्वेश्चनला धरून राहता येईल तसा मी देण्याचा प्रयत्न केला आहे। पुढे आता बॉडीमध्ये जसं आपण जाऊ तर आपल्याला सांगायचं आहे की युनिक कसं आहे, मेन ॲस्पेक्ट हा आहे। तुम्ही बघा याच्याकडे लक्ष द्या की डिमांड काय की युनिक कसं आहे ते सांगा। ठीक आहे, पहिला ॲस्पेक्ट काय येईल मग, होलिस्टिक अप्रोच, जे आपण बोललो होलिस्टिक कसा आहे अप्रोच। आता इतर जे सोशल सायन्सेस आहेत जसं इकॉनॉमिक्स झालं तर इकॉनॉमिक्स प्रोडक्शन, बिहेवियर, कन्झम्पशन वगैरे याच्यावर भाष्य करतं किंवा त्याच्यावर त्याचं एक फोकस असतो, पण आपलं सोशलॉजी काय आहे टोटॅलिटीमध्ये स्टडी करतं। इट स्टडीज सोसायटी इन टोटॅलिटी, एक होलिस्टिक अँगल त्याचा असतो, एक समग्र ॲस्पेक्ट त्याचा असतो। तर त्या अर्थाने ते युनिक झालं है ना। युनिक कसं आहे त्याच्यासाठी हे पहिलं आपलं एक आर्ग्युमेंट आपण इथे दिलं। सेकंड आर्ग्युमेंट काय आहे, इव्होल्युशनरी व्ह्यू आहे, उत्क्रांतीवादी व्ह्यू आहे त्याचा। इट इज इव्हॉल्विंग, म्हणजे असं ठरलेलं नाही आहे ना की सोशलॉजी जो सब्जेक्ट मॅटर आहे किंवा जो स्कोप आहे तो लिमिटेड आहे, इट इज एक्सपांडिंग है ना। तर तुम्ही बघाल तर जे सुरुवातीचे आपले अर्ली सोशलॉजिस्ट होते ते मॅक्रो ॲनालिसिसकडे त्यांचा फोकस होता। ऑगस्ट कॉम्ट वगैरे झाले, ऑगस्ट कॉम्टनी आपली थेरी दिली होती ना, स्टेजेस ज्या दिल्या आहेत त्यांनी, फिलॉसॉफिकल, मेटाफिजिकल, त्या ज्या स्टेजेस त्यांनी दिलेल्या आहेत तर ते मॅक्रो सेन्समध्ये बोलायचे। नंतर आपण बघितलं तर काय झालं, मायक्रो ॲस्पेक्ट पण आला, मॅक्स वेबर वगैरे यांनी मायक्रो ॲस्पेक्ट पण आणला। ठीक आहे, तर आपण यात काय दाखवू शकतो की इव्होल्युशनरी व्ह्यूनुसार पण एक युनिक स्कोप सोशलॉजीला आहे आणि ते आपण फारच सिम्प्लिस्टिक सेन्समध्ये आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे। ठीक आहे, जास्त त्याला तुम्ही डिटेलिंग त्याची जाऊ शकत नाही कारण तेवढा स्कोपच नाही, 150 शब्दातच आपल्याला हे करायचं। आता मी त्या कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की सगळ्या गोष्टींचं भान ठेवून आपल्याला 150 शब्दात गोष्टी करायच्या आहेत। आपली मांडणी ही 150 शब्दात झाली पाहिजे। जर 150 शब्दाचा प्रश्न असला तर हा कंपल्सरीवाला जो 150 वर्डचा प्रश्न असतो त्या कंपल्सरीमध्ये आलेला हा प्रश्न आहे। ठीक आहे, आता पुढे बघा, डिसिप्लिनरी इन नेचर,
आता हे पोस्ट मॉडर्न थिंकर्स वगैरे आपल्याकडे आहेत, यांनी काय केलंय, यांनी नवीन नवीन एरियाज आहेत, हेल्थ, एजिंग, डेमोग्राफी, हे सगळं सोशलॉजीमध्ये घेऊन आलेत. लोकसंख्या वगैरे या सगळ्या गोष्टींवरचा जो अभ्यास आहे तो पण सोशलॉजीमध्ये ते घेऊन आलेत. तर एक इंटरडिसिप्लिनरी ॲस्पेक्ट पण आपल्याला दिसून येतो. त्या अर्थाने पण सोशलॉजीचा स्कोप हा युनिक झाला. ठीक आहे. तर तुम्ही बघताय की मी एक आर्ग्युमेंट देतोय, त्याला थोडक्यात जस्टिफाय करतोय. आर्ग्युमेंट, थोडक्यात जस्टिफिकेशन. हे जस्टिफिकेशन आपण जास्त लांबवू शकत नाही, हे लक्षात ठेवा, कारण की आपल्याला आपले पॉईंट्स पूर्ण झाले पाहिजे आणि मर्यादा आपली लक्षात राहिली पाहिजे. तर लक्ष ठेवा मित्रांनो या गोष्टीकडे. पुढे इट ब्रिजेस मायक्रो अँड मॅक्रो डिवाइड. आता मायक्रोचा जरी डिवाइड होता, पण तो एक आपल्याला दिसून येतो की CW मिल्सची जी थेरी आहे सोशलॉजिकल इमॅजिनेशनची, त्यांची थेरी आहे ना सोशलॉजिकल इमॅजिनेशन, त्याच्यावर एक वेगळं आपण घेऊ डिस्कशन जेव्हा घेता येईल. पण ते आपल्याला काय करतं, मायक्रो आणि मॅक्रो ॲस्पेक्टला जोडतं. पर्सनल ट्रबल्स जे आहेत त्याला लार्जर सोशल स्ट्रक्चरशी ते जोडतं. तर त्याच्यातून दिसून येतं की आपण हे सुद्धा सोशलॉजीमध्ये करू शकतो. त्याचा स्कोप किती एकदम फ्लेक्झिबल आहे. ठीक आहे. असं गरजेचं नाही की मायक्रो वेगळं आणि मॅक्रो वेगळं, त्याला पण जोडणाऱ्या थेरीज आपल्याला सोशलॉजीमध्ये दिसतात. ठीक आहे. पुढे बघा, एक क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह पण आपल्याला दिसतो सोशलॉजीमध्ये. आता तुम्ही बघितलं असाल निओ फंक्शनलिझम आहे. R.K. मर्टनचं नाव तुम्ही त्या कॉन्टेक्स्टमध्ये ऐकलं असेल, पण निओ फंक्शनलिझमशी रिलेटेड हे एक महत्त्वाचे थिंकर आहे, जेफ्री सी अलेक्झांडर. ठीक आहे. यांनी काय केलं की ट्रॅडिशनल जे फंक्शनलिझम आहे, क्लासिकल फंक्शनलिझम आहे, ते काय करतं, डिस्फंक्शन्स वगैरे इग्नोर करतं. तर ते काय करतात, एक नवीन टाईपचं फंक्शनलिझम त्यांनी आणलं, त्याला निओ फंक्शनलिझम असं म्हणतात. तर आता बघा, इथे आपण काय सांगितलं की सोशलॉजीचा स्कोप असा आहे की ते त्यांच्याच पर्स्पेक्टिव्हला क्रिटिसाइज करून पण पुढे जातात. तर हा पण त्याचा एक युनिक ॲस्पेक्ट झाला. कळतंय तुम्हाला, आपण युनिक कसं आहे हे जस्टिफाय करायचं आहे आपल्याला सरळ सरळ. आणि त्यांनी विचारलंच तसं आहे, इन व्हॉट वे इज द स्कोप ऑफ सोशलॉजी युनिक, एक्सप्लेन. ठीक आहे. आता लास्ट काय ॲस्पेक्ट, एक्सपांडिंग स्कोप विथ चॅलेंजिंग सोशल डायनॅमिक्स. आता सोशल डायनॅमिक्स बदलतात तसं तसं पण आपल्याला सोशलॉजीमध्ये बदल होताना दिसतोय. ठीक आहे. आता डिजिटल सोशलॉजीचा एक ॲस्पेक्ट आला आहे. डेबोरा लुप्टन नावाचे जे थिंकर आहेत त्यांनी डिजिटल सोशलॉजीबद्दल बरंच यांचं काम आहे. आता तुम्ही एक बघाल की मी ज्या ज्या ठिकाणी थिंकर अवेलेबल आहे तिथे मी थिंकर मेन्शन करतोय, कारण की तो पॉईंट आपला जस्टिफाय झाला पाहिजे. मी पहिल्या आपल्या याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं, आन्सर रायटिंगचा जो सेशन आपण कंडक्ट केला त्यात मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आर्ग्युमेंट मॅटर्स बट द जस्टिफिकेशन ऑफ द आर्ग्युमेंट इज इक्वली नेसेसरी. इफ यू जस्ट राईट आर्ग्युमेंट्स, त्याच्यानी भागत नाही, तुम्हाला त्याचं जस्टिफिकेशन देता आलं पाहिजे. जस्टिफिकेशन देताना तुम्ही कसं द्याल, एक्झाम्पलनी द्याल, थिंकरचं नाव असेल तर थिंकरनी द्याल, है ना, कुठली कन्सेप्ट असेल तर त्यांनी द्याल. तर आपण प्रत्येक एक जो क्वेश्चन असतो त्या क्वेश्चनच्या वेगवेगळ्या डिमांडनुसार आपण तसा तसा कंटेंट तिथे टाकतो. कळतंय का तुम्हाला. इट इज नॉट ॲज इफ की तुमचं काही ठरलेलं मेकॅनिझम आहे, कधीच असं ठरलेलं नसतं कुठल्या प्रश्नाचं. प्रत्येक प्रश्न हा वेगळा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न जेव्हा प्रॅक्टिस कराल तर नॅचरली तुमची ॲबिलिटीज तशी क्रिएट होते की तुम्हीच ते तुम्हाला समजायला लागतं, तुम्हाला नॅचरली ते कळायला लागतं की इथे आता मला काय टाकायचं आहे, है ना. आणि आपल्याला काही असं फार एकदम अकॅडमिकली ब्रिलियन्स वगैरे दाखवायचा नाही आहे की तुम्ही बेस्ट काहीतरी सोशलॉजिस्ट आहात वगैरे, नाही. आपल्याला फक्त ते प्रश्न तो जस्टिफाय करायचा आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे आपलं प्रेझेंटेशन, आपलं आर्टिक्युलेशन, आपले कीवर्ड्स, है ना, या सगळ्या गोष्टी आपल्या त्या लेवलवर तिथे प्रेझेंट झाल्या पाहिजे. पुढे आपण बघूया. आता इतक्या मार्गाने आपण आर्ग्यू केलेलं आहे, 150 शब्दासाठी हे फार इनफ आहे. यात तुम्हाला काही पॉईंट ॲड करायचा असेल तर तुम्ही करा, कारण मी असं काही क्लेम करत नाही आहे की हाच आन्सर सगळ्यात बेस्ट आहे. मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की दिस इज अन अप्रोच आन्सर, दॅट यू कॅन अप्रोच दिस पर्टिक्युलर क्वेश्चन इन टू दिस मॅनर, थ्रू दिस मॅनर, है ना. तर तुम्हाला एक समजायला पाहिजे की आपण या प्रश्नाला या अँगलनी किंवा या पर्टिक्युलर वेमध्ये आपण याला अप्रोच करू शकतो. आता हे झालं बॉडीतलं आपलं जस्टिफिकेशन. त्यानंतर आपण काय करूया, कन्क्लुजन देऊया. किंवा कन्क्लुजन देताना तुमचा एक्झामिनर कन्क्लुजन वाचल्यानंतर तुम्हाला मार्क देतो. आता ते थोडंसं एक त्याच्यावर एक सायकोलॉजिकल प्रभाव त्याच्यावर झाला पाहिजे की या व्यक्तीने आर्ग्युमेंट्स पण व्यवस्थित दिले, याचा इंट्रो पण ठीक होता, त्यात थिंकर होते, एक्झाम्पल होतं, जे काही होतं, तर ते त्याच्यावर एक प्रभाव जर तुमचा बॉडी संपल्यानंतर जर पडला तर लास्ट जो ॲस्पेक्ट असतो तो असतो कन्क्लुजनचा. आणि कन्क्लुजन पण आपलं थोडंसं योग्य असलं, कारण की हा एक्सपेक्टेड लेवलवरचा प्रश्न आहे. स्कोप ऑफ सोशलॉजी हे सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. याच्याशी वारंवार आलेले प्रश्न आहेत UPSCच्या परीक्षेमध्ये, आणि जर यावर्षी आपला जेव्हा मेन्स परीक्षा राहील तर त्यामध्ये पण तुम्ही एक्सपेक्ट करू शकता.
कारण की हा स्ट्रेट फॉरवर्ड आलेला प्रश्न आहे. आता याला कसं तुम्ही डील कराल याच्या कन्क्लुजनला? तर इथे ऑगस्ट कॉम्ट जे आहेत आपले, है ना, ऑगस्ट कॉम्ट जे एक फाउंडिंग मेंबर्स आहेत सोशलॉजीच्या आपल्या डिसिप्लिनचे एक फाउंडिंग मेंबर आहेत, ते काय बोलतात की सोशलॉजी इज द क्वीन ऑफ द सायन्सेस, विज्ञानांची राणी असं ते म्हणतात. ऑगस्ट कॉम्ट म्हणतात, तुम्हाला माहीत असेल. का बरं म्हणतात ते असं? त्यांचं असं म्हणणं होतं की सोशलॉजी वेगवेगळे जे सोशल सायन्सेस आहेत याच्याकडनं एक त्याच्यामध्ये एक इंटरडिसिप्लिनरी ॲस्पेक्ट त्यांचा आहे आणि सोसायटीला स्टडी करण्यासाठी पुढे जाऊन तो फार एक सोशलॉजी ॲज अ डिसिप्लिन फार जास्त एक इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे असं त्यांना वाटायचं की एक मॉडर्न सायन्स आहे, एक नवं सायन्स आहे आणि त्याचा स्कोप, त्याची व्याप्ती ही फार मोठी आहे. तर त्यांनी त्या अर्थाने त्याला क्वीन ऑफ द सायन्सेस असं म्हटलं होतं. ॲज इट वुड बी द मोस्ट कॉम्प्लेक्स सायन्स असं त्यांना वाटलं होतं. फार जटिल सायन्स हे असेल असं त्यांना वाटलं होतं. द चेंजिंग स्कोप अँड इव्हॉल्विंग नेचर ऑफ सोशलॉजी एम्फसाइजेस कॉम्टेस विजन. आता इथे मी काय म्हणतोय की ऑगस्ट कॉमचं जे विजन होतं ते आपल्याला या बदलत्या स्कोपनुसार किंवा त्याची जी एक युनिकनेस आहे त्याच्याने आपल्याला दिसून येतं. आता आपण थिंकरच्या एका पर्टिक्युलर कीवर्डनी आपण याचं एंड केलं आहे, तर याचा एक चांगला इम्पॅक्ट इथे पडतो. आणि जितकेही असे प्रश्न असतील ज्याला आपण या अँगलनी परत आपण बघायचा प्रयत्न करू, हा एक त्यातला प्रश्न झाला. हे समजा इंग्लिशमधलं जस्टिफिकेशन झालं. मराठीत जेव्हा हा प्रश्न आपण बघतो की समाजशास्त्राची व्याप्ती कोणत्या प्रकारे अद्वितीय आहे, युनिक आहे, स्पष्ट करा, तर हेच ॲस्पेक्ट्स आहेत सगळे. उत्क्रांतीवादी दृष्टिकोन है ना, इव्हॉल्युशनरी व्ह्यू, ठीक आहे, आंतरविद्याशाखीय स्वरूप, इंटरडिसिप्लिनरी इन नेचर, सूक्ष्म स्थूल विभाजन जोडणे, ब्रिजिंग द मायक्रो मॅक्रो डिवाइड, ठीक आहे, चिकित्सक दृष्टिकोन, क्रिटिकल जे एक पर्स्पेक्टिव्ह आहे सोशलॉजीमध्ये, आणि बदलत्या सामाजिक गतिशीलतेसह व्याप्तीचा विस्तार, है ना, डिजिटल सोशलॉजीबद्दल वगैरे मी जे इथे बोललो. आणि तुम्ही इतर पण ऐकले असतील, तसं एक एन्व्हायरमेंटल सोशलॉजी आहे, आता नवीन ॲस्पेक्ट तयार झालेला आहे. मध्ये पॅन्डेमिक येऊन गेला तर पॅन्डेमिक सोशलॉजी पण आहे, ठीक आहे. तर लिहायला तुम्ही बऱ्याच गोष्टी यामध्ये टाकू शकता, पण आपले एक लिमिटेड सेन्समध्ये आपल्याला चांगल्यातलं चांगलं उत्तर आपल्याला प्रेझेंट करायचं असतं. तर आपण या पद्धतीने हे सगळे टॉपिक्स असे बघणार आहोत आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही अँगलनी किंवा दोन्ही भाषेमध्ये, दोन्ही माध्यमामध्ये आपण कुठले आन्सर जे आहेत, PYQ जे आहेत UPSCचे, ते कसे आपल्याला प्रेझेंट करता येतील, कसे लिहिता येतील, त्याचा आपण एक ॲनालिसिस यापुढे करत राहू. कधी एखाद प्रश्न घेऊ, कधी 2 प्रश्न घेऊ, कधी 3 प्रश्न घेऊ, त्या हिशोबाने आपण तसे प्रश्न घेत राहू, ठीक आहे.